नमस्ते, आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। नेपाळमध्ये त्या ठिकाणी नेपाळमध्ये जी दुर्घटना झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्या जळगाव जिल्ह्यातले लोक आहेत। सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चीफ सचिव सेक्रेटरींना सांगितलं आहे। माझी चीफ सेक्रेटरींची चर्चा झाली। चीफ सेक्रेटरींनी त्या ठिकाणी उत्तर प्रदेशच्या चीफ सेक्रेटरीशी बोलणं केलं आहे। बॉर्डरवर आपले जे यूपी उत्तर प्रदेशचे जे सगळे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे। मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सची चर्चा झालेली आहे। आपली जी काही या ठिकाणी डिझास्टर मॅनेजमेंट रूम आहे त्याचं कोऑर्डिनेशन आपण करून दिलेलं आहे। त्यामुळे सर्व प्रकारे त्या ठिकाणी जी काही मदत आहे ती मदत देण्याचा प्रयत्न आपला आहे आणि उत्तर प्रदेश सरकारच्या मदतीनं ज्या काही त्या ठिकाणी बॉडीज आहेत त्या आपल्याला महाराष्ट्रात आणण्याचा आम्ही प्रयत्न सुरू केलेला आहे। लाडकी बहीण योजनेसाठी ज्या गर्दी होतीये, महिला काही ठिकाणी बेशुद्ध झाल्या नंदुरबारमध्ये, आपल्याकडनं काय सूचना आहेत का? असं आहे की याच्यामध्ये गर्दी कमीत कमी व्हावी, म्हणजे चांगला नीट सुनियोजित कार्यक्रम व्हावा, पण कुठेही चेंगराचेंगरी होऊ नये असा प्रयत्न आमचा असावा। क्षेत्र विशेष करून जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुका आणि विधानसभा क्षेत्र त्यातील काही लोक नेपाळात फिरण्यासाठी यात्रा म्हणून गेले होते, काही देवदर्शनासाठी गेले होते आणि आज ते जात असताना तिथे तानाहू जिल्हा आहे नेपाळमध्ये ते, आणि तिथे जाताना डोंगरावरून जावं लागतं, खूप गर्व आहे, वळण नसतं आहे आणि तिथे बस जी उत्तर प्रदेशमधून त्यांनी घेतलेली होती ती बस पूर्ण त्या दरीमध्ये कोसळली। खाली नदीचा फ्लो खूप तीव्र आहे तिचा प्रवाह, आणि त्या नदीमध्ये ही बस गेली आणि तिथे खूप लोक जखमी झालेत। काही अजून 4 लोक तिथे मिसिंग आहेत। 9 लोकांना आता हॉस्पिटलाइज करण्यात आलेलं आहे। 12 लोकांना मिलिटरी तिथून काढलेलं उचललं, कुठे दुसरीकडे शिफ्ट केलेलं आहे आणि 18 लोकांच्या बाबतीमध्ये अजून काहीतरी शंका आहे आणि मी सांगणार नाही की त्या 18 त्या ठिकाणी त्याचा काही मृत्यू झाला का काय, पण अजून आम्ही दिल्लीला एम्बॅसीशी बोललो, आम्ही तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांशी बोललो, तिथले मिलिटरीचे अधिकारी आहेत त्यांच्याशी आमचा संपर्क झाला, पण अजून एक्झॅक्ट आकडा समोर येत नाही, कारण ती दरीमध्ये खाली गाडी पडलेली आहे आणि तिथून जे यात्री आहेत अफगाणिस्तानमध्ये त्यांना काढण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे। पण आमचा संपर्क त्यांच्याशी आहे। इथे कुठेतरी गेलं पाहिजे आपल्याकडून, कारण तिथे सगळे एन्जॉर्ड आहेत आणि म्हणून इथून त्या तालुक्यातले आमदार आहेत आमचे संजय सावकारे, विधायक आहेत, MLA आहेत, ते आमचे अमोल जावळे, जिल्हाध्यक्ष BJPचे परीक्षित, आमचे भुसावळ तालुक्याचे अध्यक्ष आहेत, हे 3-4 जण आता तिकडे भुसावळहून इंदोर आणि इंदोरहून विमानाने त्या ठिकाणी निघालेले आहेत। मला वाटतं रात्री उशिरापर्यंत ते या स्पॉटवर पोहोचतील आणि जे सगळे अडचणीत आमचे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी मदत करतील।